आठवड्यातून किमान तुम्ही 2 ते 3 वेळा जरी ही पालेभाजी खाल्ली ना, तुमचे बरेचसे आजार पळून जाणार आहे. भरपूर असे औषधी गुणधर्म असलेली ही पालेभाजी ना गावाकडे तर आवर्जून प्रत्येकाच्या घरोघरी ही दिसतेच. कारण ही पालेभाजी खाऊन ना तुम्ही तुमची शुगर नियंत्रित करू शकता किंवा तुम्हाला डोळ्यांचे, केस गळतीचा जर त्रास असेल ना तो सुद्धा कमी होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला लाईक जरूर करा. आता या ठिकाणी जी पालेभाजी आहे ना तर ती म्हणजे आपली शेवग्याचा पाला. आता हा गावाकडनं अगदी सर्रास किंवा रस्त्याच्या कडेला सुद्धा ना याची भरपूर अशी झाडं तुम्ही बघितली असेल. तर शेवग्याचा जो पाला आहे ना, हा किती गुणकारी आहे हे तर प्रत्येकालाच माहीत आहे. तरी पण मी थोडक्यात इथे तुम्हाला शेवग्याच्या पाल्याची जी माहिती आहे ना, ती सांगते. जर तुम्ही वजन कमी करत असाल, त्याच्यासाठी हा शेवग्याचा पाला अतिशय उत्तम आहे. वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किंवा हाडे मजबूत ठेवायचे असेल किंवा ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा ही भाजी आवर्जून खाल्ली पाहिजे. शेवग्याच्या पाल्यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट असते. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन ए, सी हे मिळण्यास आपल्याला मदत होते. त्याचबरोबर लोह, कॅल्शियमसुद्धा ह्या भाजीमध्ये भरपूर असते. ते सुद्धा भरून काढण्याचे काम हे शेवग्याचा पाला करतो. त्यामुळे ना तुम्ही हे पराठ्यामध्ये किंवा याची छान अशी भाजी बनवून किंवा याचं सूप बनवून सुद्धा पिलं ना तरीही चालतं. लगेचच भाजी बनवायला घेऊया. तर त्यासाठी ना एक छोटंसं वाटण तयार करून घेऊया. हिरव्या मिरच्या, लसूण, आलं हे पाणी न टाकताच थोडंसं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. तिखटाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता बऱ्याच जणांना ना ही भाजी नुसतीच खायला आवडत नाही. तर त्यासाठी काय केलं आहे, मी इथे बटाटा घेतलेला आहे. आता जर तुम्ही मधुमेह किंवा तुम्हाला डायबिटीस असेल ना, तुम्ही इथे बटाटा स्किप करू शकता. त्याऐवजी मुगाची डाळ जास्त घेऊ शकता. थोडीशी मुगाची डाळही घेतलेली आहे आणि लगेचच आता भाजी बनवायला घेऊया. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगायची आहे. जेव्हाही तुम्ही कधी पालेभाज्या बनवाल ना, त्यासाठी शक्यतो अशा कास्ट आयर्नच्या म्हणजे ह्या बिडाच्या कढया येतात त्या वापरा किंवा लोखंडाच्या कढया वापरा. त्यामुळे काय होणार आहे, आपल्या शरीरामध्ये जर आयर्नची कमतरता असेल तर ती सुद्धा भरून निघते. आणि पालेभाज्या नेहमी अशा बिडाच्या भांड्यात किंवा लोखंडाच्या कढईमध्येच करावा. आता इथे कढई छान गरम झाली, तेल टाकून घेतलेलं आहे. जिरं, मोहरी सोबतच इथे मी जो एक मध्यम आकाराचा कांदा आहे तो छान असा कट करून घेतलेला आहे. सुरुवातीला दाखवायचा राहिलेला होता, परंतु इथे मी आता डायरेक्ट कढाईमध्ये जो कांदा आहे तो परतवून घेणार आहे. आणि कांदा सुद्धा ना अगदी बरेच जण काय करतात, अगदी लाल बुंद अगदी लालसर होईपर्यंत, कडक होईपर्यंत भाजून घेतात. तर तसं नाही करता आपल्याला हलकासा हा मऊ होईपर्यंत, फक्त याचा जो कच्चेपणाचा वास आहे ना तो जाईल ना एवढाच आपल्याला हा परतवून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा सांगते, ज्यांना जर भाजीमध्ये बटाटा आवडत नसेल तर त्यांनी पूर्णपणे स्किप करावा किंवा मधुमेह डायबिटीज असेल ना त्यांनी नाही घातला तरीही चालेल. थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हा जो बटाटा आहे ना मऊ होईपर्यंत झाकण ठेवून आपण आता शिजवून घेऊया. वाफेवरतीच आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे आणि बटाटा शिजला की त्यानंतर आपल्याला यामध्ये मुगाची डाळ घालायची आहे. यामध्ये ना तुम्ही मुगाची डाळ जास्त प्रमाणात वापरली ना तरीही भाजी छानच लागणार आहे. आता यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे, कारण मुगाची डाळ शिजणार नाही, वाफेवरती व्यवस्थित शिजणार नाही. त्यामुळे हलकंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि बटाट्यामध्ये ही मुगाची डाळ टाकून आपल्याला ही पुन्हा एकदा शिजवून घ्यायची आहे. ही भाजी ना चवीला अतिशय भारी लागते. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ही चवीला कडू लागते किंवा बरेच जण ही जी भाजी आहे ना गरम पाण्यामध्ये शिजवून आणि त्यानंतर बनवतात, परंतु शिजवल्यानंतर ना त्यातले सगळे जे जीवनसत्व आहे ना ते पूर्णपणे निघून जातात. त्यामुळे तसं न करता फक्त आपल्याला ही धुवून आणि त्यानंतरच आपल्याला बनवायची आहे. आता जी लसूण, आलं, हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ना ती आपण आता यामध्ये टाकून घेऊया आणि छान असं एकजीव करून घेऊया. ही भाजी अशी बटाटा घालून जर बनवली ना इतकी छान लागते ना, तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून पहा, मस्त लागते. भाकरीबरोबर तर ही भाजी अप्रतिमच लागते. फक्त यासोबत ना ज्वारीची किंवा बाजरीची भाकर असायला हवी. तर हे पहा, बटाटाही छान शिजलेला आहे, मुगाची डाळही शिजलेली आहे. आता हे भाजीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. तर भाजी मी छान स्वच्छ धुवून आता ह्यामध्ये टाकून घेतलेली आहे. शिजायला जास्त काही वेळ लागत नाही आणि आपल्याला यामध्ये पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही. हलकशी वाफेवरतीच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. छान एकजीव करून घातलेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून वाफेवरती आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. या भाजीचे जे महत्त्व आहे ना ते सांगितले तितके कमीच आहे. या भाजीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं जे प्रमाण आहे जास्त आहे. सर्दी, खोकला यासारख्या जर समस्या तुम्हाला वारंवार होत असेल ना तर त्यासाठी ही भाजी किंवा याचं सूप किंवा याचे पराठे जर खाल्ले ना तर आपली इम्युनिटी पॉवरसुद्धा वाढते, हाडे मजबूत होतात, हिमोग्लोबिनचं जे प्रमाण आहे ना ज्यांचं बऱ्याचदा कमी असतं तर ते वाढण्याससुद्धा मदत होते.
हल्ली बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये ना केस गळतीचं किंवा त्वचेची जी चमक आहे ना गेल्याचं जे प्रमाण आहे ना ते खूप जास्त वाढलेलं आहे. तर त्यांच्यासाठी ना तर ही भाजी वरदानच आहे. मधुमेहाचे जे पेशंट असेल ना त्यांनी तर आठवड्यातून 2-3 वेळा तर ही भाजी खाल्लीच पाहिजे. त्यामुळे त्यांचं मधुमेह नक्कीच नियंत्रित राहण्यास मदत होते. आणि तुम्ही जर वेट लॉस करत असाल ना, तर त्यांनी तर आहारामध्ये ह्या भाजीचा समावेश करायलाच हवा. बोलता बोलता आपली छान अशी भाजी शिजलेली आहे. फक्त झाकण ठेवून वाफेवरतीच आपल्याला ही भाजी शिजवायची आहे. यामध्ये मी भाजीचं थोडंसं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ही भाजीचं जे प्रमाण आहे वाढवलं ना तरीही चालेल किंवा बटाटा नाही घातला तरीही चालेल. त्यामुळे नुसतीच कांद्यावरती ही भाजीसुद्धा छान लागते. तर भाजी आपली तयार झालेली आहे. आता काढून घेऊया. अगदी साध्या, सिंपल, सोप्या पद्धतीने मी आज ही भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि भरपूर साऱ्या टिप्स आणि माहिती सांगितलेल्या आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही भाजीची रेसिपी आणि सांगितलेली माहिती, तर ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. ही भाजी जी आहे ना, भाकरीसोबत अप्रतिम लागते किंवा चपातीसोबतही खाल्ली ना, तरीही छानच लागणार आहे. आता ही रेसिपी पाहत-पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल, चॅनलवर जर नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे जे काही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी तर तुम्हाला आवडलीच आहे याची मला पूर्णपणे खात्री आहे. लाईकही तुम्ही केलंच असेल, परंतु त्यासोबत ना एक छोटीशी कमेंट द्या, जेणेकरून मला अशा नवनवीन आणि सोप्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायला प्रोत्साहन मिळणार आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.